तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। काही दिवसापूर्वी माझे क्लायंट सुरेंद्र पांडुरंग पाटील यांच्यावर मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। आज त्यांचा त्या गुन्ह्यामध्ये निर्दोष म्हणून सुटका करून त्याच्यावर त्यांनी विजय पावला आहे। जे काय ते ॲलिगेशन लावले होते सर्व खोटे ॲलिगेशन फेक ॲलिगेशन आणि निर्माण न्यायालयाने त्या ॲलिगेशनचा विचार करून ऑब्झर्वेशन करून त्यांची त्यामधून निर्दोष सुटका केली आहे। आणि त्यांच्यावरती काय समाजामध्ये सोशल मीडियामार्फत यूट्यूबमार्फत इंस्टाग्राममार्फत बदनामी केली गेली, त्यांच्यावर खोटे ॲलिगेशन केले गेले की तो बलात्कारी तो असा आहे तो तसा आहे। हे सगळं आज सत्य समोर आलं आहे आणि त्याच्यामधून मी आपल्या न्यूजमार्फत आपल्या अपील करू इच्छितो की जे काय व्हिडिओ तुम्ही व्हायरल केल्यात त्या सर्व डिलीट करण्यात यावा। तो एक चांगला नामशील बिल्डर आहे, त्यांचे कन्स्ट्रक्शनचे काम आहेत, ते एक चांगले बिझनेसमॅन आहेत। अशी खोटी नूतन कन्स्ट्रक्शन नावाने त्यांचा बिझनेस आहे, अशी कुठली खोटी बदनामी करण्यात येऊ नये। आणि त्यांना एक समाजात ज्या प्रकारे पहिले ते बिझनेसमॅन म्हणून करत होते फिरत होते समाजामध्ये, त्याच प्रकारे समाजाने पुन्हा त्यांच्याकडे एक चांगला बिझनेसमॅन म्हणून बघण्यात येऊ। जे पण लोकांनी माझ्यावरती आरोप केले होते सर्व ते खोटे निघाले आणि त्यांना मला फसवायचं होतं म्हणून त्या लोकांनी मला हे असं टार्गेट केलं होतं मला त्या लोकांनी आणि माझ्याकडनं पैसे उकलण्यासाठी हे सर्व टार्गेट केलं होतं आणि याच्याने मी निघालो। माझी निर्दोष सुटका झालेली आहे। आज मी आनंद आहे बस एवढं। हां, मी सुरेंद्र पांडुरंग पाटील राणा डोंबिवली। मी सोशल मीडियामध्ये फेमस असल्यामुळे मला समाजामध्ये बदनाम करण्यासाठी सर्व कार्यक्रम रचला होता माझ्यावरती बदनाम करण्यासाठी आणि मला फसवण्यासाठी हे सर्व टार्गेट केलं होतं। आज मी निर्दोष मुक्तता मला न्यायालयाने कल्याण न्यायालयाने मला निर्दोष मुक्तता मी सोडलेलं आहे आणि माझे सर्व जेवढे होते आरोप सर्व खोटे निघालेले आहेत। आज मी माझ्या याच्याने समाजामध्ये जसं सोशल मीडियामध्ये फेमस आहे तसंच मला सहकार्य मिळावं ही माझी कृपा। न्यायालयाचे धन्यवाद। हां, न्यायालयाचे धन्यवाद निर्दोष सोडल्याबद्दल।